इंटरनॅशनल हॉस्पिटलची सुरुवात 2 मे 1982 ला सुरुवात केली त्यावेळेला डोंबिवली म्हणजे काहीच नव्हती. आमची बिल्डिंग आणि त्याच्यानंतर पुढं आयकॉनच्या अपोजिट एक 3 माळ्याची बिल्डिंग होती आणि ते सगळी डोंबिवली ओपन होती. सुरुवातीला आम्हाला एवढ्या डिफिकल्टी यायच्या की ऑक्सिजन कुठून आणायचा, बाकीच्या अनेस्थेसिस मशीन हे ते सगळं डिफिकल्ट होतं त्यामध्ये असं. इव्हन इन्स्ट्रुमेंट किंवा हे जे सगळं आहे, हे आता मॉडर्न पद्धतीनं काही नव्हतं की अनेस्थेसिया द्यायच्या मशीन पण वेगळ्या असायच्या, सगळं असायचं एवढे. म्हणजे बऱ्याच डिफिकल्टी असायच्या त्यावेळेला. पण हळू आता ते डोंबिवलीत हे झालं की तिथली जी आमची बिल्डिंग आहे ती आता जुनी झालेली आहे. म्हणून विचार करत होतो की एक नवीन कुठंतरी आपण केलं पाहिजे. इव्हन ती रिडेव्हलपमेंट जरी गेली तरी आपण 3-4 वर्ष काय करणार? रिडेव्हलपमेंट लवकर होईलच असं काही नाहीये. म्हणून आम्ही ही जागा निवडली आणि त्या पद्धतीनं करायचं हे ठरवलं त्याच्यामध्ये. म्हणजे आता हे त्याचं आता रूप आलेलं आहे. आता याच्यामध्ये माझा ॲक्टिव्ह भाग नाहीये. जे काय आहे ते सर्व आशिषचं प्लॅनिंग आहे आणि त्याची जी काही टीम आहे, त्या लोकांनी हे सर्व उभा केलेला आहे. समाजामध्ये फार बदल झालेला आहे, की त्यावेळची टेक्नॉलॉजी आणि आताची टेक्नॉलॉजी. माझे एक टीचर होते, म्हणजे सेंट जायर हॉस्पिटल सुपरिटेंडेंट ते सिव्हिल सर्जन होते. तेच आम्हाला सांगायचे, आम्ही ऑपरेशन करताना ग्लोव्हज मिळायचे नाही. पोस्टमॉर्टम करायचे, ग्लोव्हज घालून आम्ही ऑपरेशन केलेले आहे. म्हणजे त्यावेळेला काय परिस्थिती असेल, यू कांट इमॅजिन मध्ये. तर असं सगळं टेक्नॉलॉजी वाढलेलं आहे. डॉक्टरकडं जर पेशंट गेला, तर आजकाल डॉक्टर काय करतो, मी कार्डिओलॉजिस्ट आहे, मी एवढंच बघणार. मी आहे, मी एवढंच बघणार. पण पूर्वी असं नव्हतं, की पेशंट आला, की तो डॉक्टर डोळे, नाक, कान, छाती, लंग सगळं तपासायचं. शेवटला पोट तपासून बघायचा. आता ते राहिलेलं नाही. आता सगळं ऑटोमॅटिक आहे. छान झालेलं आहे. एकदम सगळं पाहून आनंद होतो.